सैफ हल्ला प्रकरणात कोर्टाकडून आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कटाचा संशय व्यक्त. आरोपी बांगलादेशी असल्यामुळे आंतरराष्ट्रीय कटाचा संशय नाकारता येत नाही, कोर्टाचं निरीक्षण. सैफरी हल्ल्याप्रकरणी आरोपी मोहम्मद शहजादला 5 दिवसांची पोलीस कोठडी. गुन्ह्याची गंभीरता पाहता आणि तपास प्राथमिक टप्प्यात असल्यानं कोर्टाकडून आरोपीला पोलीस कोठडी. सैफवर हल्ला करणारे आरोपी मोहम्मद शहजादकडे बांगलादेशची कागदपत्र. आरोपी 6 महिन्यांपूर्वी मुंबईत आला. विजय दास नावानं वास्तव्य करत असल्याची मुंबई पोलिसांची माहिती. आरोपी मोहम्मद शहजाद बांगलादेशी असल्याचं अजून सिद्ध झालं नाही. आरोपी 7 वर्षांपासून मुंबईत राहतोय, आरोपीच्या वकिलाचा दावा. आरोपी बांगलादेशातील असेल तर हे केंद्रीय गृहमंत्र्यांचं अपयश. आदित्य ठाकरेंची मोदी सरकारवर टीका, तर या सापांना दूध पाजणारे मातोश्रीच्या चौथीभोवती म्हणत नितेश राणेंचं प्रत्युत्तर. सैफ अली खानच्या घरी चोरी करणारा चोर ठाण्यात पकडला. आता ठाण्यातले चोर आम्ही मुंबईत पकडू. संजय राऊतांचा नाव न घेता शिंदे गटाला टोला. सैफवरील हल्लेखोराला पकडण्यासाठी ठाण्याच्या कासारवडवलीत मुंबई पोलिसांचं मोठं ऑपरेशन. हल्ला प्रकरणानंतर घाबरून आरोपी बांगलादेशला पळण्याच्या तयारीत होता, मात्र त्याआधीच पोलिसांनी मुसक्या आवळल्या. हल्लेखोराच्या अटकेसाठी 200 पोलिसांच्या पथकानं सापळा रचला. रात्री 3 वाजता ठाण्याच्या जंगलात अटकेचा थरार. अंगावर झाडाची पानं आणि गवत पांघरून आरोपी लपला होता. पहाटेचा शपथविधी. हे अजितदादांना पक्षातून काढण्यासाठी षडयंत्र. भाजपसोबत जाऊ नका, दादांना पाया पडून सांगत होतो. सुनील तटकरे साक्षीदार. शिर्डीतील भाषणात धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट. जनमानसात प्रतिमा खराब असणाऱ्यांना पक्षात घेतलं जाणार नाही. कोणी दोषी आढळल्यास सरळ हकालपट्टी करणार. अजित पवारांचा नेत्यांसह कार्यकर्त्यांना इशारा. नागपुरात मोहन भागवतांविरोधात